मंचुरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये तिसऱ्या दिवशीही दक्षिण आफ्रिकेनं भारतावर वर्चस्व कायम राखलंय। पहिल्या कसोटीमध्ये त्यांना 1 डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील टीम इंडियाच्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गावस्कर यांनी टीम इंडियाला जागं होण्याचा सल्ला दिलाय। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये मोहम्मद शमी संघामध्ये असणं गरजेचं होतं असं वक्तव्य क्रिकेटर दिनेश कार्तिकनं व्यक्त केलंय। दुखापतीमुळे शमी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामधून बाहेर आहे। कसोटी सामन्यामध्ये आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा याने एक मोठा विक्रम आपल्या नावावरती केलाय। कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेणारा तो आफ्रिकेचा 5वा गोलंदाज ठरलाय। भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू याने राजकारणामध्ये एंट्री घेतली आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCP या पक्षामध्ये त्याने प्रवेश केलाय।